नमस्कार, तुम्हा सर्वांचं आपल्या सखी सारिका या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे। राज्यातील या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना अखेर जुनी पेन्शन योजना लागू या संदर्भात संपूर्ण अशी बातमी आलेली आहे। सविस्तर बातमी जाणून घेण्याआधी जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लगेच सबस्क्राइब करून घ्या। महाराष्ट्र राज्यातील जे शासकीय अधिकारी आणि कर्मचारी 1 नोव्हेंबर 2005 रोजी किंवा त्यानंतर राज्य शासकीय सेवेत दाखल झालेले आहेत, अशा अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना महाराष्ट्र नागरी सेवा निवृत्ती वेतन नियम 1982 नुसार जुनी पेन्शन योजना केंद्र शासनाच्या धर्तीवर लागू करण्यासंदर्भात दिनांक 2 फेब्रुवारी 2024 रोजी शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे। मागील अनेक वर्षांपासून जुनी पेन्शन योजनेसाठी अधिकारी कर्मचाऱ्यांचा लढा सुरू आहे। मध्यंतरी शासनाने ही मागणी मान्य केल्यानंतर त्यांची अंमलबजावणी सुरू झाली आहे। महाराष्ट्र नागरी सेवा 1984 व सर्वसाधारण भविष्य निर्वाह निधी व अनुषंगिक नियमांच्या तरतुदी लागू करण्यासाठी एक वेळ पर्याय देण्याची तरतूद केली आहे। त्यानुसार विनंती अर्ज सादर करण्यास सांगण्यात आले होते। याच शासन निर्णयाच्या अनुषंगाने अमरावती विभागात कृषी सहसंचालकांनी ही जुनी निवृत्ती वेतन योजना लागू करण्यात पुढाकार घेतला होता। अमरावती विभागात 1 नोव्हेंबर 2005 किंवा त्यानंतर रुजू झालेल्या 100 पेक्षा जास्त कृषी विभागाच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना कृषी सहसंचालक कार्यालयाअंतर्गत कार्यरत अकोला, बुलढाणा, वाशिम, यवतमाळ व अमरावती या 5 जिल्ह्यातील अधिकारी कर्मचाऱ्यांना केंद्र शासनाच्या धर्तीवर जुनी पेन्शन योजना लागू करण्याचा निर्णय घेतलेला आहे। तर मंडळी, अशाच बातम्यांच्या अपडेट्ससाठी व्हिडिओला लाईक करून चॅनेलला सबस्क्राइब करायला विसरू नका। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। धन्यवाद।